श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा मग कुशग्रहणी अमावस्या, पुत्र पौत्रा वधी अमावस्या किंवा श्रावण अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. या दिवशी आपण बैलपोळ्याचा सण देखील साजरा करत असतो. पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखासाठी उपवास व पूजा करत असतात. बरोबर या दिवशी माता पार्वती आणि अष्टमातृकांची पूजा केली जाते. 64 योगिनींची देखील या दिवशी पूजा सेवा केली जाते. पिठोरी हा शब्द पीठ या शब्दापासून तयार झालेला आहे. या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर पिठाची, हत्तीची, घोडे, बैल, मनुष्य, देवतांची प्रकृती इत्यादी बनवून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे सकाळी स्नान करून व्रत धारण करून स्त्रिया उपवास करत असतात. दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केलं जातं, म्हणजेच उपवास सोडला जातो. मुलांना व कुटुंबाला कुटुंबाचं संकटापासून रक्षण व्हावं, मिळावं अशी माता देवीला प्रार्थना करत असतात. पिठोरी अमावस्या केल्याने संततीचे रक्षण होते असं देखील मानलं जातं. या अमावस्येला पितर तृप्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, दान, पिंडदान करण्याची प्रथा देखील आपल्याकडे आहे. या दिवशी दान, धर्म आणि पितृकार्य करणे विशेष फलदायी मानले जाते. पंचांगानुसार पिठोरी अमावस्या ही 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:55 सुरू होणार आहे आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 संपणार देखील आहे. तर अशा स्थितीत आपल्याला पिठोरी अमावस्या ही शुक्रवारी म्हणजेच 22 ऑगस्टला या दिवशी साजरी करायची आहे आणि शनी अमावस्या ही शनिवारी 23 ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे. तर आता या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते, त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे संपेल. मुलांच्या अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात, व्यापारात प्रगती होईल. तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला एकतर तुम्ही पिठोरी अमावस्येच्या दिवशी करू शकता किंवा मग तुम्हाला जर पिठोरी अमावस्येला नसेल जमत किंवा शक्य नसेल तर मग तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी व पिठोरी अमावस्या 22 तारखेला आणि शमनी अमावस्या ही 23 तारखेला आहे. त्यामुळे तुम्ही शनिवारी किंवा शुक्रवारी हा जो उपाय आहे तर तो करू शकता. अमावस्या तिथीचा प्रारंभ मी तुम्हाला सांगितलेलाच आहे आणि शुक्रवारी होत आहे, परंतु 11:56 अमावस्या तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे. शनिवारी होत आहे, त्यामुळे त्या दिवशी शनी अमावस्या देखील पडत आहे. त्यामुळे या दिवशी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता, काही हरकत नाही. ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते. श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वार हा खूप खास आणि महत्त्वाचा समजला जातो. परंतु अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मात खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व देण्यात येतं. अमावस्या तिथी असेल, पौर्णिमा तिथी असेल तर मग या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात ना किंवा नकारात्मक ऊर्जा असतात तर त्या
खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेल्या असतात आणि या ऊर्जेमध्ये आपल्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये, सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये यावी, नकारात्मक ऊर्जा ही निघून जावी, दूर व्हावी. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्रभावी असे उपाय किंवा सेवा सांगितल्या जातात. या विशिष्ट तिथींवरती जर आपण हे उपाय किंवा सेवा केला तर त्याचा खूप छान आपल्याला लाभ जो आहे तर तो होत असतो. या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी उपवास हा आवर्जून करावा. जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल, झेपत नसेल तर मग तुम्ही 64 योगिनीची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. आता ही पूजा कशी करायची? 64 योगिनीचा फोटो जो आहे तर तो तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. बाहेर तुम्ही म्हणजे बाहेर घेऊन बसलेले असतात बघा रोडवरती, तिथे मिळेल किंवा स्टेशनरी दुकान जे आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला हा मिळून जाईल. किंवा तुम्ही चौकशी करा, जिथे कुठे पूजेचं सामान मिळतं, साहित्य मिळतं, तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर तो फोटो जो आहे तर तो तुम्हाला चौरंगावरती पाटावरती मांडायचा आहे आणि तिथे तुम्हाला पूजा करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्यानंतर 64 योगिनींची पूजा सोबतच माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे, भगवान विष्णुदेवांचं स्मरण करायचं आहे, देवादिदेव महादेवांचा मंत्र जप करायचा आहे. या साध्या सोप्या गोष्टी गोष्टी जर आपण केल्या तर त्यांचा चांगला लाभ जो आहे, फायदा जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत बघा, आपण खूप कष्ट मेहनत करतोय. आपल्या मुलांना असं वाटतं की मला नोकरीत यश मिळावं, त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये यश मिळावं, परंतु काय होतं मुलांसोबत मुलींसोबत अनेक अडचणी त्यांना येतात. मग त्यांच्या अभ्यासामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर त्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल, केलेला अभ्यास जो आहे तर तो लक्षात राहत नसेल, लक्षात राहिला तरी पेपरसाठी गेल्यानंतर ते विसरून जातात किंवा मुलं मुली खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, परंतु त्यांना हवी तशी पाहिजे तशी मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळत नाही किंवा मग पाहिजे तसा पगार मिळत नाही. काही ग्रह असे असतात ना तर ते आपल्या कुंडलीवरती परिणाम करत असतात आणि ग्रहांचा जर अशुभ परिणाम आपल्यावरती असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा, मेहनत करा, त्याचा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे जर एखादा ग्रहदोष तुमच्या कुंडलीमध्ये मुलांचा तयार झालेला असेल तर ते ग्रह दोष दूर व्हावे. जे काही दोष आहे, नजरबाधा आहे मुलांच्या कुंडलीमध्ये, मग ते वास्तुदोष, पितृदोष किंवा इतर कोणते दोष असेल तर ते सर्व संपण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो पिठोरी अमावस्येला आवर्जून वेळात वेळ काढून करायचा आहे. कारण काही अशी लोक असतात ना तर त्यांना आपल्या मुलांची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही. त्यामुळे मुलांना बाहेरच्या लोकांची नजर लागते, त्याचबरोबर बाहेरच्यांची नजर ही बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा लागत असते. जसं की आई वडिलांची सुद्धा पटकन नजर मुलांना लागत असते. तर त्यावेळेस ही नजर काढण्यासाठी ज्यावेळी मुलांना नजर लागते त्यावेळी त्यांच्यामध्ये हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडपणा हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाही, अशा ह्या ज्या समस्या आपल्या समोर येतात. तर या समस्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये मुलांची प्रगती व्हावी, त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा. सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये ते काळे तीळ टाकून त्यांना आंघोळीसाठी पाणी द्यायचं आहे. त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्यापासून तुम्हाला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात जो आहे तर तो इतका शिजवायचा आहे, फक्त तुम्ही तुमच्या या उपायासाठी वापरण्यासाठीच घ्यायचा आहे. हा भात तुम्हाला घरामध्ये जो आहे तर तो खाता येणार नाही, वापरता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला भात हा थोडासा शिजवायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला सकाळी
12 वाजण्याच्या अगोदरच करायचं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये, वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये हा भात काढून घ्यायचा. आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं मुली असतील तर मग मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भात जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला थोडंसं आंबट दही जे आहे तर ते घालायचं आहे. आपल्या घरामध्ये देवघरामध्ये अगरबत्ती आपण लावत असतो, तर त्या अगरबत्ती जी काय रक्षा पडलेली असते तर ती थोडीशी रक्षा तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यावरती एक छोटासा भाकरीचा तुकडा देखील ठेवायचा आहे. चपाती असेल, भाकर असेल तर छोटासा तुकडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा. एक अख्खा सकट लिंबू जे आहे तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा जो उतार आहे तर तो तयार झालेला आहे. आता ह्यातले एक सुद्धा वस्तू स्किप करू नका. ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या सर्व घेण्याचा प्रयत्न करा. नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो भात आहे तर तो तुमच्या हातामध्ये घ्यायचा आणि प्लेट हातामध्ये घ्यायची आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायाकडे अशी 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायची आहे. मुलांना अगोदर खाली जमिनीवरती बसवायचं आहे, आसन द्यायचं आहे किंवा पाटावरती तुम्ही बसू शकता. यानंतर मुलांचा चेहरा पूर्व किंवा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने बसवा आणि माझ्या मुलाला, मुलीला जी काही कुणाची नजर बाधा लागलेली आहे किंवा घरातल्यांची, बाहेरच्यांची, आले गेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि हा उतारा मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतारून घ्यायचा आहे. कोणत्याही वयाच्या मुलांमुलींसाठी हा जो उपाय आहे तर तुम्ही करू शकता. यानंतर हा जो उतार आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला घेऊन जायचा आहे आणि एखाद्या रोडच्या कडेला कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही किंवा जिथे कुठे पशु पक्षी प्राणी येतात तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. हा उतारा जो आहे तर तो खाऊन घेतील अशा ठिकाणी तुम्हाला हा उतारा ठेवायचा. तर अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांमध्ये तुम्हाला चांगले बदल झालेले दिसून येतील. असं वाटत असेल की मुलं सतत आजारी पडत आहे, त्याचबरोबर काही ना काही अडचण त्यांच्या जीवनामध्ये येत असेल किंवा काहीच नाही पण माझा मुलगा सुखरूप राहावा किंवा मुलगी सुखरूप राहावी, तर अशा प्रत्येकांच्या इच्छा असते तर त्या सर्व तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. तुम्हाला नक्की याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. तर अशा सांगितल्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो शुक्रवारी करायचा आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ